नमो भगवते वासुदेवाय. अथ सप्तदशाध्याय. गंगेविषयी विवरण आणि शंकर कृत संकर्षण देवांची स्तुती. श्री शुक म्हणाले, राजा बळीराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला, तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यांच्या नखाने ब्रह्मांड रूप कढईचा वरचा भाग फुटला. त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरची बाजूची जी जलधारा आत आली, तिने ते चरणकमल धुतल्याने त्यातील केशर त्यात मिसळून ती लाल झाली. त्या निर्मल धारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व प्राप्ते नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते. दुसऱ्या कोणत्याही नावाने उल्लेख न करता तिला भगवतपदी असे म्हणतात. ती धारा ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुवलोकात उतरली. तिला विष्णुपद असे म्हणतात. वीरव्रत परीक्षता त्या ध्रुवलोकात उत्तानपादाचा पुत्र परम भागवत ध्रुव राहतो. तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे असे समजून आजही ते जल मोठ्या आदराने मस्तकी धारण करतो. त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्गदित होते आणि भावोद्रेकाने बळेच मिटून घेतलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यातून निर्मळ पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात. यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्या कारणाने ही तपश्चर्याची आत्यंतिक सिद्धी आहे असे म्हणून, ज्याप्रमाणे मुमुक्षुजन प्राप्त झालेली मुक्ती आदराने आपल्या मस्तकावर धारण करतात, त्याप्रमाणे ती आपल्या जटांवर धारण करतात. तसे पाहता ते अत्यंत निष्काम आहेत. सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला आहे. एवढेच काय, तिच्या समोर ते आत्मज्ञानालाही फारशी किंमत देत नाही. तेथून गंगा नदी कोट्यावधी विमानांनी घेरलेल्या आकाशमार्गाने उतरते आणि चंद्रमंडळाला भिजून मेरूच्या शिखरावरील ब्रह्मपुरीमध्ये पडते. तेथे ती सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशी नावे धारण करून 4 प्रवाहांमध्ये विभक्त होते आणि निरनिराळ्या 4 दिशांकडे वाहत जाऊन शेवटी नद्यांचा अधिपती अशा समुद्राला जाऊन मिळते. त्यापैकी सीता पुरीतून खाली उतरून केसराचलाच्या सर्वोच्च शिखरावरून खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडते आणि भद्राश्व वर्षाला भिजवून पूर्वेकडील खाऱ्या समुद्राला जाऊन मिळते. याचप्रमाणे चक्षु माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक केतुमाल वर्षामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते. भद्रा मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते. तसेच एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असे करत शेवटी शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तर कुरु देशात जाऊन उत्तरेकडे वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते. तशीच अलकनंदा ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून हेमकूट पर्वतावर पोहोचते. तेथून अत्यंत तीव्र वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत भारतवर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिळते. या नदीत स्नान करण्यास आलेल्या माणसांना पावलोपावली अश्वमेध, राजसूय आणि यज्ञांचे फळ मिळणे कठीण नाही. प्रत्येक वर्षात वगैरे पर्वतातून निघाल्या आणखी शेकडो नद्या आहेत. या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी आहे. उरलेली 8 वर्ष स्वर्गवासी पुरुषांची स्वर्गभोगातून ओढलेली पुण्य भोगण्याची ठिकाणे आहेत. म्हणून यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात. मानवी गणनेनुसार तेथील देवतुल्य मनुष्यांचे आयुष्य 10,000 वर्षांचे असते. त्यांच्यामध्ये 10,000 हत्तींचे बळ असते. तसेच त्यांच्या वज्राप्रमाणे सदृढ शरीरात जी शक्ती, तारुण्य आणि उल्हास असतो, त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथुनानी विषय भोगीत राहतात. शेवटी भोग संपल्यावर त्यांचे आयुष्य फक्त 1 वर्ष शिल्लक राहते. तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भधारण करतात. अशा प्रकारे तेथे नेहमी त्रेतायुगासारखा काळ असतो. तेथे असे आश्रम, भवने, वर्ष आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत. तेथील सुंदर वने, उपवने सर्व ऋतूंतील फुलांचे गुच्छ, फळे आणि नवीन पालवींच्या शोभेच्या भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलीयुक्त वृक्षांनी सुशोभित आहेत. तेथे निर्मळ पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की ज्यात निरनिराळी नवीन कमळे उमललेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस, पाणकोंबड्या, कारंडेव, सारस, चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारच्या बोली बोलतात. तसेच वेगवेगळ्या जातींचे धुंद भुंगे मधुर गुंजारव करीत असतात. या ठिकाणी देवांचे अधिपती परम सौंदर्यवान देवांगणासह त्यांच्या कामोन्मत्त मादक सूचक हास्यविलास आणि लीला कटाक्षांनी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे
जलक्रीडादी निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रींनी त्यांचा आदर सत्कार करीत असतात. या 9 वर्षामध्ये परमपुरुष भगवान नारायण तेथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळी सुद्धा आपाप आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात. इलावृत्त वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत. श्री पार्वती देवींचा शाप माहीत असलेला दुसरा कोणी पुरुष तेथे प्रवेश करीत नाही, कारण तेथे जो जातो तो स्त्री होतो. या प्रसंगाचे आम्ही पुढे 9व्या स्कंदात वर्णन करू. तेथे पार्वती आणि तिच्या कोट्यावधी दासींसह भगवान शंकर परमपुरुष परमात्म्याच्या वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण संज्ञा असलेल्या चतुर्व्यूह मूर्तींपैकी आपली कारणरूप जी संकर्षण नावाची तमप्रधान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय वृत्तीच्या रूपात चिंतन करतात आणि या मंत्राचा उच्चार करीत त्यांची अशी स्तुती करतात. श्री भगवान म्हणाले श्री भगवान म्हणतात, ज्यांच्यापासून सर्व गुणांचे प्रगटीकरण होते त्या अनंत आणि अव्यक्त मूर्ती ओंकार स्वरूप परमपुरुष श्री भगवंतांना नमस्कार असो. हे भजनीय प्रभो, आपले चरण कमल भक्तांना आश्रय देणारे आहे. तसेच आपण स्वतः सर्व ऐश्वर्यांचे परम आश्रय आहात. भक्तांच्या समोर आपले भावन स्वरूप संपूर्णपणे प्रगट करता, तसेच त्यांना संसार बंधनातून सुद्धा मुक्त करता. परंतु परंतु अभक्तांना मात्र त्या बंधनात अडकवितात. आपणच सर्वेश्वर आहात, मी आपले भजन करतो. प्रभो, आम्ही क्रोधाचा आवेग जिंकू शकलो नाही, तसेच आमची दृष्टी तात्काळ पापमय होऊन जाते. परंतु आपण मात्र संसाराचे नियमन करण्यासाठी नेहमी साक्षी रूपाने त्यांचे सर्व व्यवहार पाहत असतात. तथापि आमच्यावर असलेल्या आपल्या त्या दृष्टीवर माईक विषय तसेच चित्ताच्या वृत्तींचा नाममात्र सुद्धा प्रभाव पडत नाही. अशा स्थितीत आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोणता पुरुष आपला आदर करणार नाही. आपण मद्य, आसव इत्यादींचे सेवन केल्याने ज्या पुरुषांना अरुण नयन आणि वेडसर आहेत असे वाटते, ते मायेमुळेच अशी मिथ्या कल्पना करतात. तसेच आपल्या चरण स्पर्शाने चित्त चंचल झाल्या कारणाने नागपत्न्या लज्जेमुळे आपली पूजा करण्यास असमर्थ होतात. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारण असल्याचे वेदमंत्र सांगतात. परंतु आपण स्वतः या 3 विकारांपासून अलिप्त आहात, म्हणून आपल्याला अनंत म्हणतात. आपण 1000 मस्तकांवर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे ठेवले आहे. ते कुठे आहे हेही आपल्याला माहित नाही. ज्यांच्यापासून उत्पन्न झालेला मी अहंकार रूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता, इंद्रिय आणि भूतांची रचना करतो. ते विज्ञानाचे आश्रय भगवान ब्रह्मदेव सुद्धा आपले महतत्व संज्ञक असे प्रथम गुणमय स्वरूप आहेत. हे महात्मन, महतत्व, अहंकार, इंद्रियाभिमानी, देवता, इंद्रिये, पंचमहाभूते इत्यादी आम्ही सर्वजण दोरीत बांधलेल्या पक्षाप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीच्या अधीन राहून आपल्याच कृपेने या जगाची निर्मिती करतो. सत्वादी गुणांच्या दृष्टीने मोहित झालेला हा जीव आपणच रचलेल्या तसेच कर्मबंधनात टाकणाऱ्या मायेला कदाचित जाणू शकेल, परंतु तिच्यापासून मुक्त होण्याचा उपाय सहजपणे त्याला माहीत होत नाही. या जगाची उत्पत्ती आणि प्रलय ही आपलीच रूपे आहेत, अशा आपणास मी वारंवार नमस्कार करतो. अध्याय 17वा समाप्त. 28 भिन्न भिन्न वर्षांचे वर्णन. श्री शुक म्हणाले, भद्रास्व वर्षामध्ये भर्मपुत्र नावाचा भद्रसवा आणि त्याचे मुख्य मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हैग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात. भद्रसवा आणि त्यांचे सेवक म्हणतात, चित्त शुद्ध करणाऱ्या ओंकार स्वरूप भगवान धर्माला नमस्कार असो. अहो, भगवंताची लीला मोठी विचित्र आहे, ज्यांच्यामुळे हा जीव संपूर्ण लोकांचा संहार करणाऱ्या काळाला पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तुच्छ विषयांचे सेवन करण्यासाठी पापमय विचारांतात गुंतून आपल्या हातांनी पुत्र, पिता इत्यादींची मृत शरीरे जाळू नये स्वतः जिवंत राहण्याची इच्छा करतो. हे जन्मरहित प्रभू, विद्वान लोक जग नश्वर आहे असे म्हणतात आणि सूक्ष्मदर्शी आत्मज्ञानी असेच पाहतात सुद्धा. तरी आपल्या मायेने लोक मोहित होऊन जातात. आपण अनादी आहात आणि आपली कृत्ये मोठी आश्चर्यकारक आहेत. मी आपणास नमस्कार करतो. परमात्मन, आपण अकर्ते आणि मायेच्या आवरण विरहित आहात. तरी सुद्धा जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही आपलीच कर्मे मानली गेली आहेत. ते ठीकच आहे. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण सर्वात्म रूपाने आपणच सर्व कार्यांचे कारण आहात आणि या कारणभावापेक्षा
आपले शुद्ध स्वरूप सर्वथही वेगळे आहे. आपले शरीर मनुष्य आणि घोडा यांचे संयुक्त रूप आहे. प्रलय काळामध्ये जेव्हा तमोगुण दैत्यांनी वेद चोरून नेले होते, त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून आपण ते रसातळातून आणून दिले होते. अशी अमोघ लीला करणाऱ्या सत्य संकल्प आपणास मी नमस्कार करीत आहे. हरिवर्ष खंडामध्ये भगवान नृसिंह रूपाने राहतात. त्यांनी हे रूप कोणत्या कारणाने धारण केले होते, त्यांचे पुढे 7व्या स्कंदात वर्णन केले जाईल. भगवंतांच्या त्या प्रिय रूपाची महाभागवत प्रल्हाद त्या वर्षातील इतर पुरुषांसह निष्काम आणि अनन्य भक्तिभावाने उपासना करीत आहे. प्रल्हाद हा महापुरुषांना योग्य अशा गुणांनी संपन्न आहे. तसेच त्याने आपल्या शील आणि आचरणाने दैत्य आणि दानवांच्या कुळांना पवित्र केले आहे. तो या मंत्राचा जप करून स्तुती करतो. ओंकार स्वरूप भगवान नृसिंहदेवांना नमस्कार असो. आपण अग्नी इत्यादी तेजांचे तेज आहात. आपणास नमस्कार असो. हे वज्रनख, हे वज्रद्रष्टा, दंष्ट्रा, आपण आमच्या समोर प्रगट व्हावे. आमच्या कर्मवासना जाळून टाका, जाळून टाका. आमच्या अज्ञान रूपी अंधकार नष्ट करा, नष्ट करा. ओम स्वाहा, अभयदान देत आमच्या अंतःकरणात प्रगट व्हा. ओम शोभ्र, हे नाथ, विश्वाचे कल्याण हो. दुष्टांची बुद्धी शुद्ध हो. सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न हो. सर्वजण एकमेकांचे हितचिंतन करत आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त हो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्री हरींमध्ये प्रवेश करो. घर स्त्री पुरुष, घर स्त्री पुत्र धन आणि बंधू बांधवांमध्ये आमची आसक्ती नको, आणि ती उत्पत्ती होणार असेल तर केवळ भगवंतांच्या प्रेमी भक्तांमध्येच हो. जो संयमी पुरुष फक्त शरीर निर्वाहापुरत्या अन्न वगैरेंना संतुष्ट राहतो, त्याला जशी शीघ्र सिद्धी प्राप्त होते, तशी इंद्रिय लोलुप पुरुषाला होत नाही. त्या भगवत भक्तांच्या संगतीने भगवंतांचे तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकवायस मिळते, जे त्यांची असाधारण शक्ती आणि प्रभावाचे सूचक असते. त्यांचे वारंवार सेवन करणाऱ्यांच्या कानातून भगवंत हृदयात प्रवेश करतात आणि त्यांचे सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक मळ नष्ट करतात. अशा भगवत भक्तांची संगत कोण करू इच्छिणार नाही. ज्या पुरुषाची भगवंतामध्ये निष्काम भक्ती आहे, त्यांच्या हृदयात सर्व देवता धर्म ज्ञान इत्यादी संपूर्ण सगुणांसह नेहमी निवास करतात. परंतु जो भगवंताचा भक्त नाही, त्याच्यामध्ये महापुरुषांचे गुण कोठून येऊ शकतील बरे. तो तर निरनिराळे संकल्प करून नेहमी बाहेरच्या तुच्छ विषयांच्या मागे धावत असतो. ज्याप्रमाणे माशांना पाणी अत्यंत प्रिय त्यांच्या जीवनाचा आधारच असते, त्याचप्रमाणे साक्षात श्री हरी सुद्धा समस्त देह धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आहे. जर कोणी महत्वाभिमानी पुरुष त्यांचा त्याग करून घरामध्येच आसक्त होईल, तर त्या अवस्थेत स्त्री पुरुषांचा मोठेपणा फक्त वयाच्या आधारावरच मानला जाईल, गुणांच्या दृष्टीने नाही. म्हणून तुम्ही लोभ राग द्वेष क्रोध अभिमान इच्छा भय दीनता आणि मानसिक संतापाचे मूळ असलेल्या तसेच जन्म मरण रूप संसार चक्रात ओढणाऱ्या घर इत्यादींचा त्याग करून भगवान नृसिंहांच्या निर्भय चरण कमलांचा आश्रय घ्या. केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मीचे आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचे कल्याण करण्यासाठी भगवान कामदेव रूपाने निवास करतात. रात्रीच्या अभिमानी देवतारूप कन्या आणि दिवसाच्या अभिमानी देवतारूप पुत्रांची संख्या मनुष्याच्या 100 वर्षांच्या आयुष्याच्या दिवस रात्री इतकी म्हणजे 36,000 वर्ष आहे, आणि तेच त्या वर्षाचे अधिपती होत. परमपुरुष श्री नारायणांच्या श्रेष्ठ अस्त्र सुदर्शन चक्राच्या तेजाला त्या कन्या घाबरतात, म्हणून प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांचे गर्भपात होतात. भगवान आपल्या लालित्यपूर्ण गतिविलासाने सुशोभित मधुर मधुर मंद हर्षाने मनोहर लीलापूर्ण आकर्षक कटाक्षांनी थोड्याशा उंचवलेल्या सुंदर भुवयांच्या देखण्या छटेने मुखारविंदांचे अमाप सौंदर्य प्रकट करून सौंदर्य देवी लक्ष्मीला अत्यंत आनंदित करीत स्वतःही आनंदित होतात. परम समाधी योगाने श्री लक्ष्मी भगवंतांच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सरांच्या कन्यांसह आणि दिवसा त्यांच्या पतींसह आराधना करते आणि या मंत्राचा जप करते. जे इंद्रियांचे नियंत्रक आणि संपूर्ण श्रेष्ठ वस्तूंचे उत्पत्तीस्थान आहे, क्रियाशक्ती ज्ञानशक्ती आणि संकल्प निश्चय इत्यादी चित्तांचे धर्म व त्यांच्या विषयांचे अधिपती आहे. 11 इंद्रिय व 5 विषय ह्या 16 कलांनी युक्त आहेत, जे वेदोक्त कर्मांनी प्राप्त होतात, जे अन्नमय अमृतमय आणि सर्वमय आहेत. त्या मानसिक इंद्रिय विषय आणि शारीरिक बलस्वरूप
अशा परमसुंदर भगवान कामदेवांना ओम रा री रू या बीज मंत्राचा सर्व बाजूंनी नमस्कार असो. आपण इंद्रियांचे अधीश्वर आहात. निरनिराळ्या कठोर व्रतांनी स्त्रिया आपलीच आराधना करून अन्य लौकिक पतींची इच्छा करतात. परंतु ते पती त्यांचे प्रिय पुत्र, धन आणि आयुष्याचे रक्षण करू शकत नाहीत, कारण ते स्वतःच परतंत्र आहेत. जो स्वतः सर्वथा निर्भय आणि दुसऱ्या भयभीत लोकांचे सर्व प्रकारे रक्षण करू शकतो, तोच खरा पती होय. असे पती एकमात्र आपणच आहात. एकापेक्षा अधिक ईश्वर मानले तर त्यांना एकमेकांपासून भय असण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या प्राप्तीपेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ मानत नाही. हे भगवान, जी स्त्री आपल्या चरण कमलांचे पूजन करण्यास इच्छिते, अन्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, तिच्या सर्व कामना पूर्ण होत. परंतु जी कोणतीही एक कामना घेऊन आपली उपासना करते, आपण तिला केवळ तेवढीच वस्तू देता आणि भोग समाप्त झाल्यावर ती वस्तू जेव्हा नष्ट होते, तेव्हा तिच्यासाठी तिला दुःख करावे लागते. हे अजिता, इंद्रिय सुखाचे अभिलाषी ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी समस्त सुरगण माझ्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत राहतात. परंतु आपल्या चरणकमलांचा आश्रय करणाऱ्या भक्तांशिवाय मला कोणी प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण माझे मन फक्त आपल्यातच लागून राहिले आहे. हे अच्युत, आपण आपल्या ज्या वंदनीय करकमलांना भक्तांच्या मस्तकावर ठेवता, तीच माझ्याही मस्तकावर ठेवा. हे वरेण्य, आपण मला केवळ श्रीवत्सलांच्या रूपाने आपल्या वक्षस्थळावर धारण करता. आपण सर्व समर्थ आहात. आपण आपल्या मायेने ज्या लीला करता, त्यांचे रहस्य कोण जाणू शकेल? भगवंतांनी रम्यक वर्षामध्ये तेथील अधिपती मनूला पूर्वी आपले परमप्रिय मत्स्य स्वरूप दाखविले होते. अजूनही मनू भगवंतांच्या त्या रूपाची मोठ्या भक्तिभावाने उपासना करतो आणि या मंत्राचा जप करीत स्तुती करतो. सत्वप्रधान मुख्य प्राण, सूत्रात्मा, तसेच मनोबल, इंद्रियबल आणि शरीरबल स्वरूप अशा सर्वश्रेष्ठ भगवान महामत्स्यांना वारंवार नमस्कार असो. प्रभो, नट ज्याप्रमाणे कटकुटल्यांना नाचवतो, त्याचप्रमाणे आपण ब्राह्मण इत्यादी नामांच्या दोरीने संपूर्ण विश्व आपल्या अधीन करून घेऊन नाचवित आहात. म्हणून आपणच सर्वांचे प्रेरक आहात. लोकपाल सुद्धा आपल्याला पाहू शकत नाही, परंतु आपण सर्व प्राण्यांच्या प्राणरूपाने आणि बाहेर वायुरूपाने नेहमी संचार करीत असतात. वेद आपलाच महान शब्द आहे. एकदा इंद्रियाभिमानी देवतांना प्राणस्वरूप आपल्याबद्दल मत्सर निर्माण झाला. तेव्हा आपण बाजूला झाल्यावर ते स्वतंत्रपणे किंवा एकमेकांत मिसळून सुद्धा मनुष्य, पशु, सर्प, स्थावर, जंगम इत्यादी जितकी शरीरे दिसतात, त्यांच्यापैकी कोणाचेही पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा रक्षण करू शकले नाही. हे अजन्मा प्रभू, सर्व वनस्पती आणि वेलींचा आश्रय असलेल्या या पृथ्वीला घेऊन आपण माझ्यासह मोठमोठ्या उत्तुंग लाटांनी युक्त प्रलयकालीन समुद्रामध्ये मोठ्या उत्साहाने विहार केला होता. आपण संसारातील सर्व प्राणी समुदायांचे नियंते आहात. माझा आपणास नमस्कार असो. हिरण्य वर्षामध्ये भगवान कासवांचे रूप धारण करून राहतात. तेथील निवासी लोकांसह पितृराज अर्यमा भगवंतांच्या त्या प्रियतम मूर्तीची उपासना करतात आणि या मंत्राचा निरंतर जप करीत स्तुती करतात. जे सत्वगुणांनी युक्त आहेत, ज्यांचे ठिकाण निश्चितपणे कळत नाही, तसेच ज्या काळाच्या कक्षेच्या बाहेर आहेत, त्या सर्व व्यापक सर्वाधार भगवान कच्छपांना वारंवार नमस्कार असो. अनेक रूपांमध्ये प्रतीत होणारा हा दृश्य प्रपंच जरी मिथ्या आहे असे वाटत असले, म्हणूनच याची वस्तुता काही मोजमाप नाही, तरी सुद्धा हे मायेने प्रकाशित होणारे आपलेच रूप आहे. अनिर्वचनीय रूप अशा आपणास माझा नमस्कार असो. आपण एकमात्र असूनही जरायू, स्वेदज, अंडज, उद्भिज, स्थावर, जंगम, देव, ऋषी, पितृगण, भूते, इंद्रिये, स्वर्ग, आकाश, पृथ्वी, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप, ग्रह, तारे इत्यादी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहात. आपण असंख्य नामे, रूपे आणि आकृतींनी युक्त आहात. कपिल मुनी इत्यादी विद्वानांनी आपल्यामध्ये ज्या 24 तत्वांच्या संख्येची कल्पना केली आहे, ती ज्या तत्वदृष्टीचा उदय झाल्यावर निवृत्त होते, ती सुद्धा वास्तविक आपले स्वरूप आहे. अशा सांख्य सिद्धांतास्वरूप आपणास माझा नमस्कार असो. उत्तर कुरु वर्षामध्ये भगवान यज्ञपुरुष वराह मूर्ती धारण करून विराजमान आहेत. पृथ्वी देवी तेथील निवासी लोकांवर त्यांची अचल भक्तिभावाने उपासना करीत या परमोत्कृष्ट मंत्राचा जप करीत स्तुती करते. ज्यांचे तत्व मंत्रामुळे जाणले जाते, ते यज्ञ आणि
ऋतुरूप आहे. तसेच मोठे मोठे यज्ञ ज्यांचे अंग आहेत त्या शुद्ध कर्ममय त्रियुग मूर्ती पुरुषोत्तम भगवान वराहांना वारंवार नमस्कार असो. ऋत्विज ज्याप्रमाणे अरणि रूप लाकडाच्या उंडक्यात लपलेल्या अग्नीला मंथन करून प्रगट करतात, त्याचप्रमाणे कर्मासक्ती आणि कर्मफलाच्या कामनेने झाकून गेलेल्या ज्यांच्या रूपाला पाहण्याच्या इच्छेने पवित्र परमप्रवीण पंडित आपल्या विवेकयुक्त मनरूप मंथन काष्टाने शरीर आणि इंद्रियांना घुसळतात. अशा प्रकारे मंथन केल्यावर आपले स्वरूप प्रगट करणाऱ्या आपणास नमस्कार असो. विचार तसेच यम नियमादी यौगिक साधनांमुळे ज्यांची बुद्धी निश्चयात्मक झाली आहे ते महापुरुष द्रव्य विषय क्रिया इंद्रियांचे व्यापार हेतू इंद्रियांच्या देवता अयन शरीर ईश्वर काल आणि कर्ता अहंकार इत्यादी मायेची कार्य पाहून ज्यांच्या वास्तविक स्वरूपाचा निश्चय करतात, अशा माईक रूपांखेरीज असलेल्या आपणास वारंवार नमस्कार असो. जसे लोखंड जड असूनही लोहचुंबकाच्या सानिध्यात आल्यावर हालचाल करते, त्याचप्रमाणे ज्या सर्व साक्षी असलेल्या इच्छेने जी स्वतःसाठी नव्हे तर प्राण्यांसाठी असते, ती प्रकृती आपल्या गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत असते. अशा संपूर्ण गुणांचा आणि कर्मांचा साक्षी असणाऱ्या आपणास नमस्कार असो. आपण जगताचे कारणीभूत आद्य वराह आहात. ज्याप्रमाणे एक हत्ती दुसऱ्या हत्तीला आपटतो, त्याचप्रमाणे आपण हत्तीप्रमाणे क्रीडा करीत युद्धामध्ये आपल्या प्रतिद्वंदी हिरण्याक्ष दैत्याला ठार करून आपल्या दाढीच्या टोकावर मला ठेवून रसातळातून प्रलय सागराच्या बाहेर आला होतात. असा सर्व शक्तिमान प्रभूला मी वारंवार नमस्कार करते. अध्याय 18 समाप्त.